अपकाळ #फिदेस्ते या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत करतो. आपल्यासोबत आज चर्चेला आहेत ते म्हणजे मुंबापुरीमधले जे नावाजलेला गोविंदा आहे ते गोविंदा पथक म्हणजे नववी गोविंदा पथक जे हॉस्पिटल. हा गोविंदा गेले 25 वर्ष ज्या आपल्या निष्ठेने आणि आपल्या कर्तृत्वावरती ही जी त्यांची सेवा आहे ती देत आहे आणि संस्कृती ही वाढवत चाललेली आहे. आपल्या या पॉडकास्टमध्ये जे आपले मान्यवर लाभलेले आहेत ते म्हणजे श्री सुरेश तांबे आणि आपले मित्र राकेश शेलार. यांच्याशी आपण काही गप्पा मारणार आहोत. तर आपण त्या गप्पा हळू चालू करू. सुरेश तांबे यांची ओळख करून द्यायची तर हे नववी गोविंदा पथक जे याचे सेक्रेटरी आणि मास्टर आहेत. आणि राकेश शेलार हे आमचे मित्र हे त्या गोविंदा पथकातले उत्सव प्रमुख आहेत. हे राकेश शेलार हे 2000 राकेश किती वर्षी तुम्ही 8 लावलं? 2009 या वर्षी जेव्हा आम्ही या गोविंदाने 8 लावले तेव्हा जे 3 एक्के उचलणारा तो राकेश शेलार इकडे आहे. आणि ह्या गोविंदाचे 7 थर ज्यांनी 21 वेळा लावले त्याचे मास्टर आपले सुरेश तांबे. त्यांच्यावर गप्पा मारायला आपला आनंद येईलच आणि तुम्हालाही मजा येईल. तर आपण ही गप्पा चालू घ्या. नमस्कार दादा. नमस्कार. काय मग 2-3 दिवसातच आता दहीहंडीचा उत्साह अख्खा मुंबापुरीमध्ये गल्लीगुळ्यात चालू होणार आहे. काय तुमचा जोश काय सध्या? सध्या आमची प्रॅक्टिस ही 20 दिवस एकदम अशी झालेली आहे की बाहेर गोविंदा घेण्याच्या ह्याच्यामध्ये आता आम्हाला वाटतोय, कारण की पोरांनी प्रॅक्टिसला खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांची अशी इच्छा आहे की 8 थर यावेळी कुठल्याही परिस्थितीत आपल्याला दाखवायचे आहेत बाहेर आणि आपल्या जे हॉस्पिटलचा आणि नवीन गोविंदा पथकाचं नाव मोठं करायचं आहे. गेले 25 वर्ष तुम्ही हा गोविंदाचा खेळ खेळताय. त्याची सुरुवात नेमकी कुठून झाली? सुरुवात अशी झाली, मी ज्या दिवसापासून गोविंदामध्ये सहभाग घेतलाय तो माझा स्टार्टिंगचा म्हणजे सुरुवातीला हा गोविंदा म्हणजे आम्ही एरियामध्येच कंपाऊंडमध्येच आम्ही हंड्या फोडायचो 3-3, 4-4 थराला. म्हणजे आपला एन्जॉयमेंट म्हणून आपलं दहीहंडीचा आपला सण साजरा करण्यास गोकुळ अष्टमीचा सण हा मराठमोळा सण असल्यामुळे आपण हा सण साजरा करण्यासाठी आपण हा गोविंदा दहीहंडीचा सण आपण 2-2, 3-3 थराला त्यावेळी खूप मजा असायची. कारण की त्यावेळी कोणी असं ट्रॅक सूट वगैरे त्यावेळी परिधान असायचे, फुल पॅन्ट त्याच्यानंतर टी शर्ट किंवा काही शर्टवरच चढायचे आणि खूप एन्जॉय असायची त्या टायमाला. पण त्याच्यानंतर आम्हाला चिनपोकळीचा सुरेश व्यायामशाळेचे मास्तर त्यावेळी आलेले. बाबूलाले नाही चिनपोकळी बाबूलाले होता पहिले. नाही, सुरेश व्यायामशाळेचे चिनपोकळीचा सुरेश व्यायामशाळेच्या माध्यमातून आपल्याला सुरेश व्यायामशाळेच्या माध्यमातून आम्हाला पहिला दहीहंडी फोडण्याचा जो मान आहे तो आम्हाला त्यांच्यामधून आम्हाला मिळालेला. लीलाधर चव्हाण त्यांचे मास्टर होते. लीलाधर चव्हाण यांच्या माध्यमातून आम्हाला हा नववी गोविंदा पथकाचा बाहेर जाऊन हंड्या कशा फोडतात ह्या माध्यमातून आम्ही हे शिकलेलो त्या टायमाला. पण त्यावेळी अशी एक गोष्ट झाली की आपला इथून जवळजवळ 500-600चा मॉप निघालेला इथून एवढा. जे मधून त्यावेळी खूप हाऊस होती पोरांना. त्यावेळी 500-600चा मॉप होता. पण त्यावेळी अशी गोष्ट झाली की त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही फक्त ठरातलेच लोक थांबा, बाकीची लोक गेले तरी चालतील. त्यामुळे ते मग आम्ही सगळ्यांनी विचार केला, नाही जायचं तर मग सगळ्यांनीच जायचं, नाही तर मग कोणी नाही जायचं. मग त्या उद्देशाने पुढच्या वेळी आम्ही निश्चय केला त्याच्या पुढच्या वर्षी की आपण आपला गोविंदा काढायचा. त्यानंतर मग हा नवीन गोविंदा उत्सव आम्ही साजरा केला. राकेश, आपण किती वर्षापासून गोविंदामध्ये सहभागी आहात, खेळता हा खेळ? तरी पण एक 16-17 वर्ष झाली मी गोविंदात आहे. कुठून सुरुवात केली होती आपण? कुठल्या म्हणजे बेस पासून सुरुवात केली? आम्ही पहिले मेन शिडीमध्ये असायचो. मेन सिटी मध्ये कुठली? जिथून 1K पास होतात ओके. त्या शिडीमध्ये आम्ही पहिले असायचो. त्यामध्ये पण आम्हाला पहिला कधी चान्स भेटत नव्हता.
ओंकार वगैरे आमचे सर्व मित्र ते शिडीमध्ये असायचे, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत त्याच शिडीत असायचो. पण एका वर्षी असं काही प्रॉब्लेम झाला, त्यामुळे काही गोविंदातील त्या शिडीतली लोक आली नव्हती. मग त्यावेळी आमच्या शिडीत सर्वात अनुभवाचा बोललं तर निखिल होता, तो सेम माझ्या वयाचाच होता. मग त्यावेळी आम्ही निखिल आमच्या वयाचा असल्या कारणाने आमची बॉन्डिंग चांगली झाली आणि त्यावेळी आम्ही ती शिडीमध्ये निखिल अशा मी 7 थराला शिडी कंटिन्यू लावत होतो त्यावेळी. आणि मग त्यावेळी जुनी पोरं कोण नसल्या कारणाने सर्व आमच्या जनरेशनला त्या एकाच वर्षी सर्वांना चान्स भेटला. शिडीतून तुम्ही नंतर पुढे थरात गेला. शिडीतून म्हणजे 2007-6ला शिडीतच होतो. त्यानंतर 2008 साली एक वर्ष मला 3 एकेला संधी भेटली, पण त्यामध्ये जास्त मला कुठे बाहेर काय वगैरे झाली नाही मला. आणि त्यावेळी काय सुरेश तांबे सुद्धा 4 एक्के घ्यायचे. सुरेश तांबे तुम्ही स्वतः 4 एक्के घ्यायचा. तर तुमची सुरुवात पण 3 एक्के वगैरे ह्यापासून झाली. माझी सुरुवात पहिली आम्ही जेव्हा पहिला नवी गोविंदा पथक जेव्हा प्रॅक्टिस आम्ही करायला सुरुवात केली, त्यावेळी आम्हाला प्रॅक्टिस आम्ही शाळेच्या पाठी जेव्हा मैदान होता आपला, ओके, शाळेच्या पाठी आम्ही आपला मैदान होत आहे तिथे गवतामध्ये जेव्हा कसं नवीन मुलं होती आणि तेव्हा काही एवढा अनुभव नव्हता, कोण पडला बिडला तर मारवी लागेल म्हणून आम्ही गवतामध्ये प्रॅक्टिस करायचो त्या टायमाला. आणि खूप पोरं यायची. आणि त्या टायमाला तर असा झालेला की म्हणजे लागतील की नाही लागतील. तेव्हा आम्ही 6 थर लावलेले. 7 सुरुवातीला आमची जी हे झाली तेव्हा कसा पोरांमध्ये खूप जोश होता आणि भरपूर पोरं प्रॅक्टिसला यायची. कारण त्यांना असं वाटायचं की आपला पण जिजेचा गोविंद कुठे निघाला पाहिजे आणि आपल्या जिजेच्या गोविंदाचं नाव झालं पाहिजे. त्याच्यामुळे त्या टायमाला एवढी पोरं असायची ना. आणि तेव्हा कसं 7 थर म्हणजे खूप झाले त्या टायमाला. ही किती सालची गोष्ट आहे? ही 25 वर्ष झाली आता आपल्या गोविंदाला. तर मला वाटतं 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 25 वर्षापूर्वीची जेव्हा सुरुवात केली आपण गोविंदा पथकाला त्यावेळीची गोष्ट आहे. आणि त्यावेळी जेव्हा मी 3 एक्के उचलायला सुरुवात केली म्हणजे तेव्हा मी जिम करायचो, व्यवस्थित बॉडी बिल्डिंग चांगली होती. त्यावेळी फिटनेस वगैरे चांगला होता. आमचे मास्तर अनिल शेलार यांनी आम्हाला सांगितलं की नाही तांबे तू करू शकतोस. म्हणजे एक ऊर्जा मास्तरांमार्फतच आपल्याला मिळते. कारण की कसं मास्तर जे सांगतील ती पूर्व दिशा आणि त्यांचा त्या टायमाला मान असतो. त्यावेळी आमचे मास्तर अनिल शेलार हे होते. आणि अनिल शेलार यांना एवढा अनुभव होता हंडीचा की ते म्हणजे गुरु समानच होते आमच्यासाठी. आणि त्यांचा आदेश तो आमच्यासाठी आदेशच. आणि त्यांच्या मेहनतीने मी तर आता पण बोलतो की त्यांच्या मेहनतीने हा गोविंदा अजूनपर्यंत उभा आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्या जोडीला बाळागाडी म्हणून होते, ते पण मास्तरची भूमिका करायचे. आणि त्यांना तर एवढी खूप आवड होती 3 एक्केची की ते सुद्धा 3 एक्के उचलायला जायचे. आणि त्यांनी सुद्धा 3 एक्के उचललेले हंडीमध्ये. खूप म्हणजे खूप एन्जॉय. आणि असा व्हायचा आता तरी पोरं आपली म्हणजे आपल्याला प्रॅक्टिसला जसं पाहिजे तशी पोरं नाही मिळत आहे किंवा येत नाहीत. काही पोरं आपली बाहेर राहायला गेले किंवा आता आपला शासकीय वसाहत असल्यामुळे सगळे कर्म प्रश्नानंतर येणारच आहे आपल्याकडे, आपल्याला बोलायचं आहे. तर त्याच्यामुळे कसं त्या टायमाला थोडा जोश होता पोरांमध्ये. आणि त्या टायमाला आपण शून्यातून विश्व निर्माण केलंय. आपल्याकडे काही नव्हता, नाही आपलं नाव होतं नाही काय होतं, फक्त आपल्याला जिद्द होती की आपल्याला हंडी काढायची कुठल्या पद्धतीने. आणि त्या उद्दिष्टाने आपण हे हंडीचा प्लॅन केला आणि हंडी आपली सक्सेस झाली. राकेश सर, तुम्ही 8 थरावरती जेव्हा नवी गोविंदा मी माझ्या माहितीमध्ये असं की नवी गोविंदा जेव्हा 8 थर लावले तेव्हा तुम्ही 3 एक्के घ्यायला होता, तेव्हा ते काय भावना होती? पहिल्यांदाच तुम्ही 8 थर लावले, पहिल्याच तुमचं वर्ष होतं आणि तुम्ही जसं मगाही सांगितलं की तुम्हाला त्या आदल्या वर्षी जास्त ट्राय मिळत नव्हत्या, त्याच वर्षी तुम्हाला ट्राय मिळाली आणि तुम्ही ते 8 थर सक्सेस केले. काय भावना होती आणि काय कॅल्क्युलेशन होते? त्याच्या आदल्या वर्षी कसं आहे की ज्या तुम्ही सर सांगितलं सिनियर होते, तांबे होता, तसा 4 एक्के पहिला रुपेश खेडेकर म्हणून एक घ्यायचा.
सुभाष शिवण 3 एके घ्यायचा, सुभाषचा भाऊ घ्यायचा 3 एके. त्यामुळे हा थोडा साईड त्यावेळी त्यांचा रेडीच होता आणि 7 तर ॲज इट इज 12व्या 13व्या दिवसातून लावतच आहे. पण ज्यावेळी 2009 आला त्यावेळी आपल्या गोविंदाला एक नवीन पर्व आला. म्हणजे त्या गोविंदाला आता आमचा तो मित्र आमच्यामध्ये नाही आहे, रवी अशोक सोलंकी, रवीभाई आम्ही त्याला बोलायचो. तो आपल्या गोविंदात आला, तो श्री दत्तचा टॉपचा इतका होता. श्री दत्त म्हणजे माझगावमध्ये माझगावचा. ज्यावेळी 1 वर्ष छबिलदास मार्केटची हंडी ही तो एक्का असताना थोडी कमी पड होती, त्यावेळी तिने ती टाचेवर उभं राहून हंडी पकडलेली आणि तिने फोडली. त्यावेळी तो फेमस झाला, रवी सोलंकी. तो त्या वर्षी आपल्या गोविंदात आला. गोविंदात आल्यानंतर सर्व तांबे वगैरे त्याला एनकरेज केला, आपला पण गोविंद आहे, तुम्ही बाहेर जाऊ नका, तुला अनुभव आहे चांगला. त्या वर्षी तो आपल्या गोविंदाला जॉईन झाला. तो गोविंदाला जॉईन झाल्यानंतर त्यांनी एक असं सर्व यंग पोरांना असं अट्रॅक्ट झाला ना त्याच्यामुळे, की सर्व यंग पोरं जबरदस्त जिद्दीने प्रॅक्टिस झाली त्या वर्षी. त्या वर्षी माझा पण पहिल्याच वर्ष अक्षय 3 एके घ्यायचं की 3 एके आहे. म्हणजे त्यावेळी जो आपला जुना सेट होता ना, हा. तो पूर्ण साईडला होऊन जे जुन्या सेट मध्ये आपले 3 एके 4 एके घ्यायचे ते डायरेक्ट 6 मध्ये आणि खाली 12 मध्ये आले. ओके. आणि वर आम्ही पुढे नवीन जनरेशन आलो. जसं 3 एकेला मी आलो, माझ्यावर बप्पीवर इंदू, त्याच्या खाली आम्हाला 4 एके घ्यायला अक्षय, आम्ही हे सर्व एका व्हायचे. त्याच्या खाली जोश प्रतीक, जास्त होता. हा त्यावेळी प्रतीक, सुमित आणि या सर्वांना म्हणजे एक रोल मॉडेल भेटला रवी, की रवीकडे बघून करायचं. आणि आम्हाला प्रॅक्टिस तर भेटत होती, पण जुने पण करत होते प्रॅक्टिस. आम्हाला एवढी खात्री नव्हती की डायरेक्ट आम्हाला सर्व मोठ्या ट्रायला आम्हालाच पाठवतो. त्यावेळीचा चोर गोविंद होता आपला. आय थिंक आपण सराव शिबिर आपण पहिल्यांदाच गेलो बेलाजीस रोडला. ओके. त्यावेळी आपण सराव शिबिरला कुंभारगाडी, माझगाव या ठिकाणी जाऊन त्यावेळी आपल्याला स्पेशल इन्व्हिटेशन होता बॉम्बे सेंटरच्या बेलासीसच्या इथे. आणि त्या वर्षी आम्हाला सर्व नवीन जनरेशनला पाठवून पहिले 7 तर रवीने लावलेले आणि ते 7 तर असे कडक लावले की त्याच वेळी आम्हाला वाटलं की आम्ही 8 तर यावर्षी लावणार नक्की. आणि तुम्ही लावले. आणि आम्ही लावलेच 8 तर. तुम्ही एवढा वर म्हणजे तुम्हाला अनुभव होता तर 6 थरापर्यंत जायचा आणि तुम्ही एवढं डायरेक्ट आला, तुम्ही एवढा वरती गेलात, काय मनात दडपण वगैरे होतं? पहिलीच ट्राय, पहिलेच 8 थर, इतिहास घडवायची संधी होती. नाही, 8 थराला तर आम्ही फायनल केला चढलो. आमची जेव्हा सुरुवात झाली प्रॅक्टिसची त्यावेळी आम्हाला आमची भीती मारायसाठी पहिला 5 थर 7 थर या प्रॅक्टिस तर आमची झालीच होती. एक प्रॅक्टिस मध्ये थोडं भीती वाटलेली ती म्हणजे की आम्ही ते बेलासीसला पहिल्यांदाच मी 7 थराला चढवतो. तिथे असं नियम होतं की एका गोविंदाला एकच ट्राय. 7 थर लावणारे तिकडे फक्त 2च गोविंद त्यावेळी होते. एक तिकडचा स्थानिक गोविंद होता, एक आपल्या गोविंदाला पहिली संधी दिली त्यांनी नवीन गोविंदा बदलाला. कारण की त्यावेळी आपला मॉक पण एवढा नव्हता. आम्ही बेलासीसला गेलेलो होतो पण सर्व यंग जनरेशन. पण रवीनी ग्राउंडवर आम्ही गेलो. ग्राउंडवर जायच्या आधी नितीन गाडी, गणेश नाईक, मी आणि रवी आम्ही 4 जण असायचो. आम्ही 4 बाहेर उभे होतो. कारण नितीन गाडी 4 मध्ये कंटिन्यू राहायचा. आणि नितीन गाडीला थोडा अनुभव होता आमच्या नितीनने विचारलं रवीला की रवी थर लगाएगा, बोल रहा 7 थर, लड़के लोग तो जूना कोई है नहीं, थर कैसे लगाएगा? मैं बोलता आज पूरा नया सेट भेजेगा. तांबे ने बोला बिंदास थर लगा, जो भी होगा देखा जाएगा. नहीं लगा तुम्ही नहीं लगा, पर नवीन लोक करणार हा त्याला आत्मविश्वास. फक्त वर जायच्या आधी मला आणि अक्षयला त्यांनी साईडला घेतला. बघ एकच ट्राय, 7 थर आता लागले ना तर 8 थराची अपेक्षा करायची नाही. 7 थर लावायचे तर तुला 4 नक्की, राकेश तुला 3 नक्की घ्यायचेच आहे. तुम्ही जर आत्ता जी ट्राय सक्सेस झाली आपण दोघे पण करून 8 थर लावणार गोविंदा. आणि तुम्ही लावलेत. आणि आम्ही ती ट्राय सक्सेस केली. खाली आल्यानंतर तांबे गोटावे यांच्या चेहऱ्यावर तो आनंद होता, तो अजूनही आम्हाला आठवतो. तो काळ सुवर्ण काळ तुमचा होता. कारण की त्यावेळी पण असं होतं की आम्हाला यंग जनरेशन नंतर जी सेकंड जनरेशन असते, जी पहिली गोविंदा होती त्यावेळी ती कोणच नव्हती जास्त. ते लोक त्यावेळी असं लांब आम्ही जायचो सराव शिबिरला, पण त्यावेळी ते लोक नव्हते. तरी पण लागले. मग त्यानंतर त्यांना समजलं, त्यांना पण भरपूर आनंद झाला, सर्व आले. पण त्यानंतर जी प्रॅक्टिस सुरुवात झाली मग त्यावेळी तांबे आणि रवीने अशी आमची प्रॅक्टिस करून घेतलेली. एक दिवस तर मला असं आठवतं 8 लागले की संध्याकाळची प्रॅक्टिस चालू आहे. लास्टची ट्राय 7 थर लावल्या. मी 3 एके येतो, मी वर जाऊन बघतोय फक्त खाली पकडायला तांबे, संदेश गायकवाड आणि एक नल्ली म्हणून आपला बिचारा होता. एवढी रिस्क. 30 जण खाली पकडायला, बाकी सर्व पोरं टोटल थरात एकही पोरं पकडायला नाही. आम्ही 7 थर लावले, 10ची काउंटिंग केले, थर उतरले.
तिसरा एक तो उभा वर 10ची काउंटिंग झाली आहे. 10ची काउंटिंग झालं, शिस्तीत सर्व उतरले, कुणाच्या तोंडातून आवाज नाही, शिस्त होती. गोविंदा म्हटल्याला शिस्त येतेच. दादा मला एक विचारायचंय, दक्षिण मुंबईमधला गोविंदा, नवी गोविंदाबद्दल ह्याच्या आवती भोवती खूप नावाजलेले गोविंद आहेत. म्हणजे आपल्या शेजारी म्हटलं तर सार्वजनिक गोविंदाबद्दल माझगाव तारावाडी, उमरखाडीचा, त्यानंतर बरेच असे श्रीराम गोविंदाबद्दल असे बरेच नावाजलेले गोविंदा असताना ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही तुमचा ठसा कसा उमटून ठेवलाय? त्यांच्यासोबत तुमची कॉम्पिटिशन वगैरे होत नाही? कधी करायचा प्रयत्न नाही केला? नाही, आता तुम्ही जे कॉम्पिटिशनचा विषय काढला तर हा खेळ आपण कॉम्पिटिशन म्हणून खेळत नाही. पहिली गोष्ट म्हणजे हा खेळ आहे, हा आपण एक आपली सण आहे. हा सण आपला कुठे बंद पडू नये त्यासाठी आपण हा गोविंदा काढतो. आणि मला नाही वाटत आपले जे तुम्ही आता गोविंदांचे नावं घेतले ते सुद्धा कुठल्या स्पर्धेसाठी गोविंदा काढत असतील, कारण की तेही सगळे आपलेच मित्र आहेत. कारण त्यांच्या पण तोंडातून हेच आहे की आपला मराठमोळा सण कुठे बंद होता कामा नये. आणि कसं आहे, ह्या स्पर्धेला मी तर बोलतो, ह्या स्पर्धेला कोणी ह्या दहीहंडीला कोणी स्पर्धा मानूच नाही. आता स्पर्धा झाली म्हणजे आता प्रत्येक गोविंदा हा 8-8, 9-9 थर लावायला निघाले आणि 10 थराची पण यावेळी ट्राय चालू आहे. त्याच्यामुळे कसं आहे, स्पर्धा फक्त त्यांच्यापुरतीच आहे. आपले छोटे गोविंद आहेत जे आपले 7-8 थर लावतात, त्यांच्यासाठी ही स्पर्धा आहे. ही स्पर्धा फक्त त्या मोठ्या मोठ्या गोविंदांसाठी आहे. आणि मी तर बोलतो की या स्पर्धेपेक्षा आपला मराठी सण कसा साजरा करावा हे सगळ्यांनी समजलं पाहिजे. आणि ठीक आहे, स्पर्धा करताय, आयोजक पण मोठे मोठे अमाऊंट लावतात त्याच्यामुळे स्पर्धा ही स्पर्धेला त्याच्यामुळे येतो, जे आयोजक पारितोषिक आले त्याच्यामुळे हे. आणि आपले जे आता जे गोविंद आहेत ते मोस्टली त्या स्पर्धेमध्ये नाही. आणि आपला जे हॉस्पिटलचं तर 9 गोविंदा पथक हा स्पर्धेसाठी आपण संस्कृतीचा तर मराठी माणूस राहील याच भावनेने तुम्ही सण साजरा करता. बरोबर. मग आता मला एक असं विचारायचंय की एवढी लोक आली, 300-400चा मॉब घेऊन आज तुम्ही मुंबापुरीमध्ये फिरताय, अख्ख्या पूर्ण मुंबईमध्ये फिरता, तर काय नियोजन असतं? एवढा मोठा मॉब घेऊन जायचं, आज 5-6 लोकांना एकत्र घेऊन जायचं, तुम्हाला आपल्याला गर्दीत नाकी न होतात, तर एवढा मोठा गोविंदा नीट सकाळी बाहेर घेऊन जायचं, एवढ्या मुलांना त्यांना सुखरूप घेऊन यायचं, काय टास्क असतं? काय नियोजन, कसं कशा प्रकारचं नियोजन असतं? नियोजन बोललात तर एक पहिली म्हणजे जिम्मेदारी असते. हो, ही जिम्मेदारी अशी असते की आम्ही पण लहान होतो त्या टायमाला. त्यावेळी प्रमोद पाताळे मोठ्याबाई, त्याच्यानंतर अनिल शेलार हे आमचे मास्तर होते, बाळागाडी यांनी जे जिम्मेदाऱ्या उचललेल्या आहेत त्या आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितल्या. असं नाही की गोविंदामध्ये आपल्याला पडल्यानंतर मार नाही लागत, मार हा लागतो. गोविंदा मार. त्याच्यामुळे कसं आहे, कुठल्या गोविंदाला मार लागला ना की आम्ही बघितले मास्तरांचे चेहरे. हो, त्यावेळी एवढा वाईट वाटायचा ना. पण काय, शेवटी हा खेळ आहे एक प्रकारचा, खेळामध्ये रिस्क असतेच. त्याच्यामुळे कसं आहे, प्रत्येक मास्तराला किंवा प्रत्येक आयोजकाला किंवा प्रत्येक ह्यांना जे गोविंदामध्ये बाळगोपाळ असतात त्यांना असंच वाटत असते की बाबा आपल्या गोविंदाला कुठे मार लागू नये आणि आपला जसा गोविंद बाहेर गेलेला आहे तसाच सुखरूप घरी यावं. राकेश, तुम्ही मला मागे काहीतरी किस्सा सांगत होता, तुम्ही आणि तांबे काहीतरी कोणतरी राहिलं होतं ठाण्याला, तुम्ही ठाण्यामध्ये जाता तिथे कोणतरी राहिलं होतं, असं काही किस्सा होता? हा, 1 वर्ष आपला गोविंदा ठाण्यापर्यंत गेला, पण मला वाटतं तुम्ही आणि तांबे तिथे थांबला होता, असं काही मला मगाशी तुम्ही सांगत होतात. नाही, 1 वर्ष आम्ही गोविंद्यावरून आलो. इकडे आल्यानंतर सर्व आपलं पोरांचं भाषण वगैरे झाल्यानंतर सर्व आम्ही घरी चाललो. त्यानंतर तांबेला एक कॉल आला की ती पोरं आपली ठाण्याला राहिली. ती कशी काय राहिली? ते आपली घरातलीच होती की दुसरी कुठली? ते काय झालं, ते
माझा मित्र आहे तिकडे ठाण्याला. हा. तर त्यांनी आपला गोविंदाचे 3 पोरं तिकडे बघितली. हा. तिकडे फिरतात आहे. त्यांना काय आता काढून झाल्यानंतर ठाण्याला आपण जाणं म्हटलं रस्ता विसरणार हो. आहे साहजिकच आहे. कारण की ते मग त्यांना विचारण्याशिवाय पर्याय नसते. मग त्यांनी ती 3 पोरं तिथे बघितली आपल्या टी शर्टवरची नवी गोविंदा पथक जे हॉस्पिटल. तर त्यांनी मला फोन केला, अरे तांबे कुठे आहेस तू? तर मी बोललो, अरे आलो आम्ही सगळे घरी. बोलो सगळे घरी आले? अरे बोललो तुमची 3 पोरं तर इथेच आहेत. अरे बापरे. मग आम्ही काय केलं, प्रत्येक पोराला विचारलं, हे बाबा तुझा जोडीवाला कोण राहिलाय काय तुझा जोडीवाला? तर राहिलेले ते बी ब्लॉक 3 माळ्यावरची मुलं. हा, ते 3 मुलं एकत्र म्हणजे ग्रुपमध्येच होती. त्याच्यामुळे ती आमच्या बस सुटल्या आणि ते 3 पोरं तशी राहिली. आणि राहिल्यानंतर आम्हाला जेव्हा कळाला तेव्हा मी, राकेश, प्रतीक, त्याच्यानंतर नाऊबाने, म्हणजे आम्ही अजिबात कोण घरी गेला नाही जोपर्यंत ती पोरं 3 सुखरूप घरी. हा, मग ते रात्री 3 वाजता मैदानामध्ये आले. आम्ही त्यांना काय बोलायचं ते बोललो. असा किस्सा झाला की कसं आहे, तिथे एवढी गर्दी असते की कोण कुठला गोविंदा काय म्हटलं ना की हे कळत नाही. एवढा मॉफ तिकडे घेऊन जायचा आतमध्ये आणि पुन्हा तो बाहेर काढायचा. काय म्हणजे नियोजन कशा प्रकारे तुम्ही करता? तुम्हाला ठाऊक की आम्हाला तर नाहीच माहिती आहे बद्दल, पण तरी पण तुम्हाला सगळ्या गोविंदा बद्दलांना खरंच हॅट्स ऑफ आहे की तुम्ही एवढा सगळ्या लोकांना घेऊन जाता परत आणता. ही जबाबदारीची गोष्ट आहे. तर तुम्ही आता मगाशी म्हणता जनरेशनचा उल्लेख केला, पिढ्यानपिढ्या गोष्टी चालते. आज तुमचाही मुलगा गोविंदा पथकात आहे, तर काय भावना आहे त्याला? तुम्ही कशा प्रकारे, तुमची पण चर्चा होत असेल घरी की बाबा आता तुम्ही 3 एके 4 एके नंतर आता तळा बेसमध्ये असता, काय म्हणजे पुढे कसं? आता कसं आहे, सध्या गोविंदा म्हटलं तर यंग जनरेशन सगळ्यात पुढे येतो आणि जोश. आणि कसं आहे, आपण त्या क्षेत्रात गेलेलो आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे आम्ही माझ्या मुलाला म्हणा किंवा बाकी सगळ्या बाळगोपाळांना आम्ही आवर्जून हंडीमध्ये पाठवतो की बाबा ही संस्कृती पुढच्या टायमाला तुम्हाला चालवायची. ही संस्कृती आपली बंद झाली नाही. आता भीती नाही वाटत की आपण ठीक आहे जोशी, आता मुलगा गेलाय तर मग असं वाटत नाही की आता शेवटी मुलगा आहे, थोडी भीती वाटते. पण कसं आहे, आपल्याला आपल्या गोविंदावरती विश्वास आहे. आपला नवीन गोविंदा पथकावरती आपल्याला पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळे आम्ही डोळे बंद करून आमच्या मुलांना पाठवतो आणि आम्हाला माहिती आहे की आमची पोरं जशी गेले तशीच परत येणार. राकेश शेलार, आपल्याला ही मुलगी आहे, आता भविष्यात ती म्हणाली की नाही पप्पा मला पण जायचंय, मला पण एकट्यावरती जायचंय, ती लहान काही 2-3 वर्षाची आहे, उद्या 5-6-10 वर्षानंतर ती म्हणाली की नाही पप्पा मला पण वरती जायचंय. कारण की बऱ्याचशा मोठमोठ्या गोविंदाचे एके हा मुलीच आहेत. आज महिला गोविंदा पथक पण किती मोठमोठ्या स्तरावरती आहेत. तर ती म्हणाली तुम्ही पाठवाल का? नक्कीच पाठवणार. जर तिला स्वतःला आवड असेल गोविंदात जायची तर मी नक्कीच तिला सपोर्ट करेल त्या गोष्टीला. आणि जर ती माझ्या गोविंदाची टॉपर झाली तर मला भरपूर अभिमान वाटेल त्या गोष्टीचा. घरी असतात का तुमचे खेळ दोघांमध्ये कधी? ती तर रोज तुम्ही बघता प्रॅक्टिसला पण रोज येते गाली. तिच्या घरी पण दहीहंडीसाठी तू भरपूर तिला वेळ आहे दहीहंडीचा. घरी आता दहीहंडीचीच गाडी बघत असते. जर तिला त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर मी तिला नक्कीच सपोर्ट करणार. म्हणजे तुम्ही ठरवलंय की जरी जनरेशन टू जनरेशन ही गोष्ट पुढे जातच राहिली पाहिजे. आता फाउंडेशनचं काय नक्की गणित असतं? म्हणजे 6, 4, 3, 2, 2, 1 हे तुम्ही कशी मुलं निवडता? की काहींना बऱ्याच वेळा खट्टे वाटणारे पण नाही म्हटलं तर तो श्वास रोखून धरण्याचा खेळ आहे की अक्का एवढा वेळ 2-3 मिनिटं वरती थर बॅलन्सिंग उभे करायचे. कसे तुम्ही बोलणं कशी निवडता की ह्याला इथेच ठेवला पाहिजे? तसं तुम्ही राकेशला सांगितलं की राकेश तू 3 एकच घ्यायला पाहिजे. आज आता राकेश सीडीमध्ये आले, आता ते मास्टर आहे, तुम्ही मास्टर आहे, तर कशा प्रकारे तुम्ही मुलं निवडताय? कसं आहे, आमचा जो खालचा बेस असतो तो आमचा जुना बेस असतो. त्यांना आम्ही हंडीच्या दिवशीच ते लोक डायरेक्ट थरामध्ये उभे राहतात. कारण की त्यांना वजनाचा अनुभव आहे आणि त्यांना कसं घ्यायचं ती ट्रिक आहे. त्याच्यामुळे खालचा थर सहसा आम्ही धरत नाही. आम्ही पहिल्या थरापासून आम्ही प्रॅक्टिस चालू करतो.
पहिल्या थरापासून पहिला म्हणजे वरचा म्हणजे हा पहिल्या थरापासून आम्ही प्रॅक्टिस चालू करतो. पहिल्या थराला आम्हाला जर समजा पहिला तर आम्ही 12च्या बेसवरती थर लावायचो. पहिले 12च्या बेसवर थर लावतो, खालचा 12चा बेस असायचा, ते पण मागे पुढाशी चिटकून, आणि त्याच्यावरती इन आउट पाय असायची 6चे, वरती 6 जण उभे करतो. हे तुम्ही स्वतःच्या दृष्टीने डेव्हलप केलं की तुम्हाला कोणी प्रशिक्षण दिलंय किंवा काय, की तुम्हाला माहित आहे की तुमच्या मास्तर यांनी कसं डेव्हलप झालं? आम्हाला तुम्ही आता म्हणता ना इन आउट 12, ही गणित मला कळत नाही. ऍक्च्युली 12चा गेर आम्ही फक्त ज्यावेळी 8 तर लावले ना, पहिले 10च्या गेरवर ट्राय करायचे आमचे लोक. म्हणजे आमच्या गोविंदांनी पहिले असं नाही की 2009 साली पहिली ट्राय केली आणि लगेच सक्सेस झाला. त्याच्या आधीही आमच्या गोविंदांनी 2003 असेल 4 असेल ट्राय केले. एक वर्ष आम्ही गाढव नाक्यात आम्ही स्वतः होतो त्यावेळी गोविंदात, त्यावेळी पण त्या लोकांनी ट्राय केली. मी लांब उभा होतो, बरीच गर्दी असल्यामुळे, पण जवळजवळ 5-1 थर गेले आणि थर कोलॅप्स झाले. त्यावेळी पण त्यांनी ट्राय केली, पण त्यानंतर आम्ही चर्चा केली. 2009 साल एकदम इंटरेस्टिंग आहे सांगण्यासाठी, की आम्ही चर्चा केली थर लावायचे कसे. तर तांबे रवीमध्ये ती एक संभाषण होतं की 6 घ्यायची की 10 घ्यायची. 6 घ्यायची म्हणजे 6 जण किंवा 10 जण, म्हणजे 10च्या बेसवर लावायचे की 12च्या बेसवर लावायचे. तर आम्ही पहिला 10चा बेस लावून बघितला, त्याच्यावर त्या पोरांना घरी येत नव्हती. 6 मध्ये जाणारे एक्झॅक्ट सर्वच नवीन पोरं होती. त्यामध्ये निखिल माझ्या वयाचा होता, निखिल माणूस. त्यावेळी तो 6 मध्ये होता, आणि विनय वगैरे होते. मग त्या लोकांना तो ग्रीप जमत नव्हता. मग रवीने 12ची ट्राय, जसे 12च्या ह्याच्यावर आपण लावून बघू. आणि आम्ही ती फक्त 2-3 वेळा प्रॅक्टिस केली प्रॅक्टिसमध्ये. आणि सदाकांड धवन मैदानमध्ये नायगावला गेलो, 12-6चा घेर लावला. पहिला आमचं ठरलेलं की 12 आणि 6चा घेर लावायचा, ग्रीप बरोबर आहे का बघायची, थर उतरवायचे, त्यानंतर फायनल ट्राय करायची. वर चढले सर्व 6 मध्ये, आणि आम्ही शिडीवर सर्व बसलो. म्हणजे रेडीच नव्हतं ना, ते आपल्याला सांगितलं मास्टरनी की पहिले ग्रीप घ्यायची, खाली उतरायचा. आतमध्ये रवींनी आवाज दिला, सब लोग रेडी है? आम्ही बोला हा सब रेडी है. तर आम्हाला वाटलं उतरायचं खाली. बोले अभी उतरने का ना, अभी थर लगाने का. सब लोग सीडी बीडी तयार होतो, फटाफट शिड्या लावल्या पोरांनी. त्यामध्ये थोडं आमची गडबड झाली की आम्हाला पहिले सांगितलेलं की बेस लावून उतरवायचं, आणि वर गेल्यावर अचानक ग्रीप चांगली भेटली सावलेला, म्हणून त्यांनी बोललेला थर लावायचे. त्यामुळे थोडं आमच्या शिड्यांमध्ये पण ताळमेळ चुकलेला. पण काय शेवटी बाटल्यावर महाराजांचा आमच्या डोक्यावर हात होता, आणि जे विलिखित होतं ते घडलं. आणि आमच्या सर्वांनी आपली व्हिडिओ क्लिप बघितलेली 8 थराची. एक मुलगा वर चढलेला, तो उतरला, त्याच्या जागी दुसरा चढणार, त्यानंतर गप्पी खालून गेल्या. म्हणजे अंगावरती काटा येणारी ती व्हिडिओ आहे. मी बऱ्याच वेळा आपणही चर्चा करतो म्हणजे आमचे 7 थर हे आमचे ऑलरेडी रेडी होते वरती. 7 थरांपर्यंत आमचे गोविंद बालगोपाळ रेडी होते, आणि जो मधला घेणारा 8वा मधला सेंटरचा तो जमीन घेऊन होता. आणि तो जो त्याच्यानंतर जो असा वरती चाललाय की हे बघण्यासारखं, हे दृश्य खूप बघण्यासारखं. आणि अशा तरुण राकेश वतीने काही घ्यायचा, राकेश लहान मुलं घेऊन रेडी होता वरती, आणि तो एवढा स्पीडली वर गेला, जाऊन त्या मुलाला घेतला खांद्यावरती, आणि राकेशच्या खांद्यावर. 8 थर लागण्यामध्ये ना जेवढी बाकी सर्वांची मेहनत आहे ना, तेवढी आहे ना त्या 8 थरामध्ये त्या बप्पीची तेवढीच मेहनत. बप्पी त्यावेळी 2 एक्के घ्यायचा, त्यानंतर 3 एक्के, 4 एक्के असतो, 4 मध्ये असतो. आणि त्याला एक अंडीची भरपूर आवड आहे, आणि तो एवढा घाईघाईत गेलेला ना की त्यांनी विचार पण केलेला नाही. तो फक्त मला 8वा थर उठवायचा आहे, आणि त्या ह्याच्यामध्ये 8वा थर उठवला, आणि त्याला बॅलन्स गेला. मागे दोघं पडले, थर पडले. पण त्यावेळी जर त्यांनी घाई नसती केली तर कदाचित आपण पहिल्याच ट्रायला 8 थर लावून उतरवणारा गोविंद असतो. पण नंतर तितका चांगला काळ आला नाही गोविंदाला तुमच्या. आता गेले 2 वर्षापासून गोविंदामध्ये मुलं कमी झालेत वगैरे, याची कारणं काय असतील की तुम्हाला लोक इंटरेस्ट घेत नाहीयेत, किंवा लोक घाबरतात आहेत, किंवा आपण शासकीय वसाहतीमध्ये धावलो? म्हणजे तुम्ही 2-3 वर्षापासून नवी गोविंदा बळताकडे अशी काही नाहीयेत की तुम्ही सांगता येत की स्ट्रगल करतोय, तुमचा पण बॅड पॅच आलाय असं म्हणता येईल. ह्यातून तुम्ही गेल्या वर्षी पुन्हा उभारी घेतलीत, पुन्हा जोश निर्माण केलात. काय स्टोरी आहे त्याची? काय आहे, आता हा आपला कोविडच्या सालामध्ये
ही आपल्याला जी बॅकफूटची येण्याची पाळी आली ती आपल्याला कोविडच्या ह्याच्यामध्ये आली. कारण की कोविडची 2 वर्ष आपली फुकट गेली. हा त्या त्या काळात बंदी होती. दहीहंडीला बंदी होती, त्याच्यामुळे 2 वर्ष काय मुलांनी प्रॅक्टिस नाही केली, काय नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी घरातली पोरं होती त्यांचे वडील आपले शासकीय कर्मचारी म्हणून काम करत होते. हा तुम्हाला हा आपल्या खूप मोठा चॅलेंज आहे. तर सरकारी कर्मचारी म्हणून काम करत असताना जो व्यक्ती सेवानिवृत्त होतो त्याला आपल्याला रूम खाली करायला लागते शासकीय निवासस्थान सोडावं हा. लागतं. तर त्यामुळे आपली अशी पोरं बाहेर गेली की जी थरातली होती. त्याच्यानंतर नवीन पोरं आलीच नाही. नाही, त्याच्यानंतर काय झालं, मग नवीन पोरं आली पण त्या साईजची पोरं आपल्याला मिळाली नाही जे हंडीमध्ये पाहिजे होते तशी. म्हणजे एकदम लहान ह्याच्यामध्ये आता पण तुम्ही बघाल ना, आपण जे सराव करतोय आता पण तुम्ही बघाल तर एकदम लहान लहान पोर आहेत, शिडीपासून ते थरापर्यंत. तर त्यावेळी कसा एक पूर्ण साचा होता आपल्याला, 3 थरापर्यंत आपला पूर्ण एक साचा होता. त्यामध्ये संतोष माकरोडकर म्हणा, महेश वाघ म्हणा, म्हणजे सगळे बॉडी बिल्डर, राकेश कुरी बिचारे आता वारले ते, त्याच्यानंतर तो पण बिचारा वारला. म्हणजे अशी पोरं आपली होती की जे अजिबात हलणारे नाही. अशी पोरं आपली त्या टायमाला असताना आपल्याला कसलीच भीती नसायची. पण आता पोरांवरती कामाचा बोजा वाढलाय, जबाबदाऱ्या वाढल्या, त्याच्यामुळे पोरांनी येण्याचा बंद केला. पण त्याच्यामध्ये पण आपल्याला जशी पाहिजे तशी पोरं आपल्याला हंडीच्या दिवशी भेटतात. पुन्हा असं म्हणतात की तुम्ही शून्यातून परत तुम्ही ती प्रगतीकडे जायचा मार्ग तुम्ही चालू प्रगतीकडे म्हणजे आता कसं आपल्याला आता आपण जवळजवळ 25 दिवस आपण प्रॅक्टिस घेतली. त्या 25 दिवसामध्ये आम्ही अनुभवलंय, चांगलंच अनुभवलंय की आता आपले थर किती लागू शकतात. कारण की काय आहे, आपल्याला आमचा बेस चांगला मिळाला पण आमच्या शिडी कमजोर आहे. शिडी कमजोर म्हणजे सगळे लहान लहान मुलं आहेत त्या शिडीमध्ये. त्याच्यामुळे ते बिचारे आपल्या हिमतीवर आणि जिद्दीवरती वर सोडतात. बाकीचे बाळगोपाळ आहेत, वजनदार बाळगोपाळ आहेत, त्यांना आपल्या शिडीवरती बिचारा त्यांचं वजन पण नसेल तेवढा, त्या शिडीच्या धारा पोरांच्या एवढा, पण तरी पण ते लोक त्यांना वरती सोडतात. का तर नाही, आपल्याला कुठल्या पण परिस्थितीत 8 तर किंवा 7 तर दाखवायचे. हा संघर्ष नावासाठी चाललाय, नावासाठी. नाव टिकवायचे, संस्कृती टिकवायचे, सगळं चाललंय. बस बाकी आपल्याला कॉम्पिटिशन नको. आपला गोविंद आहे तिथेच खूप चांगलं आहे. मग आता याच्यानंतर आपण शेवटाकडे येऊया. आता पुढे जसजशी दिवस जातील, गोविंदा दरवर्षी नवीन काही संकल्पना आहेत का की थर जास्त लावायचे का गोविंदा चांगला करायचा? कारण की राकेशनी पण मगाशी मला सांगितलं आउट ऑफ द बॉक्स चर्चा करताना की आता जरी गोविंदा आम्ही कमी थर लावत असू तरी पण आम्ही एका प्रोफेशनल गोविंदा राजवेल अशी आमची मॅनेजमेंट आहे. त्याचं काय नक्की करतो? ऍक्च्युली गेल्या 2-3 वर्षापासून कोविड नंतर आपण गोविंदा सुरुवात केली. बरं 2 वर्ष गोविंदा आपला जे पुरा महाराष्ट्रात कुठेच गोविंदा साजरा झाला नंतर आपण पण सुरुवात केली. पण कोविड नंतर तो जसा पाहिजे तशी मुलं येत नव्हती आपल्याला. 2-1 वर्ष पोरं आली, 1 वर्ष आपल्या एका 2023ला 2022 की 23ला आपल्याला पहिल्या हंडीला लागल्या 2-3 पोरं आपली इंजर्ड झाली. त्यावेळी त्या वर्षीपासून गोविंदा थोडा बॅकफूटवर गेला. जास्त दुखापत झाली की थोडी दुखापत झाली, पण दुखापत 2-4 जणांना झाली पहिल्याच हंडीला. त्यामुळे थोडी पोरं थोडी जास्त घाबरली. त्या वर्षी मग आपण जास्त काही ट्राय केली नाही. गेल्या वर्षी तर सिच्युएशन अशी होती की आम्ही गोविंदाची प्रॅक्टिस अनाऊन्स वगैरे केली. प्रॅक्टिसचा पहिलाच दिवस, प्रॅक्टिसला फक्त 3 जण, मी सुरेश तांबे आणि अनिल मास्तर आहेत तेच. आम्ही 3 जणच मैदानात उभे आहे. चर्चा करताना आम्ही सुरेश तांबे आणि आम्ही अरे असं चाललं तर कसं होईल. पण अनिल शिरांनी त्यावेळी आम्हाला सांगितलं, जे आम्हाला पण थोडा जोश आला की नाही करायचंय काहीतरी. अनिल शिरा बोलला बघ इकडे ना 20 पोरं आली ना तरी 5 थर लावून आपल्या गोविंदाचं नाव ठेवायचं, आपल्याला गोविंदा काढायचं. त्यांचा शब्द तुम्ही पुढे घेऊन चाललाय.
आणि गेल्या वेळी आम्ही जास्त नाही 15 दिवस प्रॅक्टिस ठेवलेली, त्यात पहिले 2-3 दिवस कोण आले नाही, तिसऱ्या दिवसानंतर आले. गेल्या वर्षीच्या पोरांमुळे जोश एवढा वाढला का आमची 10 दिवसाच्या आसपास प्रॅक्टिस चोर गोविंदाला पण चांगले का थर लागत नव्हते. आणि गोविंदाच्या दिवशी आम्ही बाहेर निघालो, पहिली संडे आम्हाला एरियातच जवळजवळ 1 सवा 1 वाजले. आणि 1 सवा 1 नंतर आता बाहेर जायचं कुठे, हंड्या नाही काय नाही. तर आपले आता सर्व स्वप्नील देसाई आहे, हो, त्यांनी आपल्यासाठी एक हंडी अरेंज केलेली परेलला त्यांच्या मित्राकडे. दादा बोलला की तिकडे जायचं आपल्याला, आपण जाऊ तिकडे. तिकडे गेल्यानंतर सर्वांनी आमच्या बोलतो की नाही 7 तर लावायचे. आम्ही तिकडे विचार केला, संदेश आणि विषयाला तांबेने विचारलं काय करायचं, नको 7 तर लावू. पोरं मला बोलतात नाही आगे 7 लावायचेच आहे. 2 मास्टरला माहित नाही आपण 7 तर लावतो, 7 तर लावतो सांगितलं. 7च्या बेसवर सर्वांना पाठवलं. ज्यावेळी एका शिडीत बघितलं तांबे बोलतो काय चाललंय, तुम्हाला माहितच नाही. आम्हाला माहितच नाही. हे कसं आहे, आपली पोरांची तुम्ही मेजॉरिटी बघाल ना सरावाच्या टायमाला, तर आम्हाला वाटत पण नव्हतं की बाहेर गेल्यानंतर आपल्याला 7 तरी आपले कडक लागतील. 7 आम्ही तर 5च्या बेसने आम्ही बाहेर निघालेलो. म्हणजे एवढी पोरं कमी असायची. पण पोरांमध्ये कुठून एवढा जोश आला आणि हे नवीन यंग जनरेशन लोकांनी काय त्यांना सांगितलं काय माहिती नाही आम्हाला. आम्ही आपलं बघतोय काय चालू आहे, आमच्या हातात आपल्या सीट्या आहेत माझ्या आणि अनिलच्या. आणि हे यंग जनरेशन हा प्रतीक नाऊ बोललो हे काय गडबड यांची चालले, काय चाललंय ह्यांचा बेस बघितला. पण जेव्हा आम्हाला कळालं की वरती टॉपचा त्याच्या खांद्यावर जाऊन बसलाय, तेव्हा आम्ही थर्ड मोजली. अरे बापरे, अरे हे तर राख्या काय करतोय. तेव्हा आम्हाला आश्चर्यचकित वाटलं की बाबा काहीतरी गडबड होते. आणि जेव्हा 7 थर पूर्ण कडक लागले तेव्हा अक्षरशः आम्ही रडलो तिथे. आमच्या डोळ्यातून पाणी आलं, कारण की तेव्हा आम्ही म्हणजे आम्हाला वाटत पण नव्हतं की आमचे थर लागतील म्हणून. 2 वर्षाचा तो 2 वर्षाचा त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं आपण त्यावेळी ना 4-5 वर्षानंतर 7 लावले. परत 2 वर्ष कोविडची गेली, त्यानंतरच्या 2 वर्षात थर लागत नव्हते. 6 थरावर आपण गोविंदा घेत होतो. आणि मग त्या वर्षी डायरेक्ट का असे 7 थर लागले. 7 थर लागले मला वाटतं आमच्या अर्ध्यापेक्षा जास्त गोविंदा त्यावेळी एकदम आनंद अश्रू होते त्यावेळी सर्वांचे. आणि सर्व बेस वगैरे पोरं एवढी खुश झाली. म्हणजे त्या पोरांनी 8 ते 10 दिवस प्रॅक्टिस केली, त्यांनी 7 थर लावून दाखवले. त्यावेळीच आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही 7 दिवस प्रॅक्टिस करून 7 थर लावू शकता ना, तुम्ही डिसिप्लिनने प्रॅक्टिस करा, आपण 8 थरही लावू. पण यावेळी पोरांनी जबरदस्त डिसिप्लिन दाखवलं प्रॅक्टिस मध्ये. आता 17 तारखेचा दिवस ठरवेल काय ते. शेवटी कुठल्याही खेळामध्ये मॅन पॉवर वगैरे तर लागतेच, त्याबरोबर लक फॅक्टरी लागतं. नशिबाच्या शिवाय तुम्ही कुठल्याही गोष्टी साध्य करू शकत नाही, ही गोष्ट खरी आहे. दादा मग तुमच्या वयचा पातळ बॉड्यांचा गोविंद आज किट वरती गेलाय, प्रोफेशनल किट वरती. हा इथवरचा प्रवास कसं वाटतं की योग्य हातात गेलाय की जरा खर्चच वाढलाय? ना असं मी नाही बोलू शकत खर्च वाढलाय. कारण की काय माहितीये, ज्या दिवशी आपले 8 थर लागले ना त्यावेळी आपला गोविंदा हा प्रोफेशनल गोविंदा झाला. कारण त्यावेळी आम्हाला आपण एक गेट टुगेदर एक छोटासा ठेवलेला तिथे टेबल वगैरे टाकून आपल्या केंद्रामध्ये. त्यावेळी आपल्याला जवळजवळ 5 का 6 मंडळ ज्यांच्या समोर आपण 8 थर लावले ते आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आले. दत्त क्रीडा मंडळ माधव ताळवणी, त्याच्यानंतर सार्वजनिक मंडळ ताळवणीतला, ह्यांचे सगळे मंडळाचे प्रतिनिधी आपल्याला पुष्पगुच्छ द्यायला आले. त्या टायमाला एवढा भरून आला की नाही, शेवटी शेजारीच आहेत ना, शेजारी त्याच्यामुळे. आणि कसं आहे आम्हाला खूप सपोर्ट असतो त्यांचा. कारण की कसं आहे त्यांचा आता थोडाफार आम्ही त्यांचा सुद्धा बघून शिकलोय. असं नाही की त्यांचा काही सहभाग नाही त्यामुळे. आता रवी आमचा तिथूनच आलेला आहे. राकेश बोलला श्री दत्त रवी सोलंकी, तो तिथूनच आलेला होता श्री दत्त ताडवडी. म्हणजे आता जो साध्या बन्यांचा गोविंद आज किट वरती गेलाय, किट वरचा गोविंद अजून किती प्रोफेशनल होणार याच्यापर्यंतचा प्रवास अजून यावर्षी बरेच सरप्राईज पोरांसाठी आम्ही ठेवलेले आहेत. वेळ आल्यावर ते सर्व समजेलच.
आता प्रोफेशनल म्हणजे गोविंद यापुढे किट वरून खाली येणार नाही. आता इथून पुढे बरेच गोविंदाचे थर आपल्या 5 लागू 6 लागू. आता पहिल्या पण आपल्याला गोविंदा ज्यावेळी निघाला त्यावेळी आपल्याला कुठलाही मंडळ चालवायचं बोललं स्पॉन्सर शिवाय चालत नाही. हो. स्पॉन्सर हे गोविंदाला लागतातच. आणि सर्व जसं कुठल्या गोविंदाचा कुठलाही मंडळ असू दे, गणपती मंडळ असू दे, पैशाशिवाय कुठलाही मंडळ चालत नाही. पण गेल्या 3-4 वर्षामध्ये असं झालंय की गोविंद मंडळाला बॅकअप चांगलं आहे. मित्रमंडळांचा, परत आपले स्पॉन्सर्स असतील, आमदार खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी, त्यांच्यामध्ये आपल्या गोविंदातील लोक आहेत चांगल्या स्तरावर, तेही स्पॉन्सर आणतात आपल्यासाठी. पण आता जी मेन गोविंदाची समस्या आहे ती मुलं. मुलं जर कदाचित आताची मुलं आहेत त्याच्यापेक्षा जास्त अजून मुलं आली तर नक्कीच एक चांगला प्रयत्न नवीन गोविंदा मंडळ पुढे करत आहे. संख्या वाढवायची. संख्याबळ वाढवायला आम्हाला प्रयत्न करायचा, त्यासाठी काय करता येईल. आणि बाकी तर आपल्याला मंडळाचे जेवढे आश्रय जाते ते तर नेहमी आपल्याकडे जेव्हा मंडळाचे थर लागत नव्हते त्यावेळी आपल्या सोबत उभे होते, आजही आपल्या सोबत उभे आहेत. आणि त्यांची संख्या कमी नाही होत गेली आहे, वाढत गेली. हा असा एक मंडळ असेल आमच्या जेजीतला की त्याला वर्गाने देण्यासाठी सडा असते, सर्व मदत करतात. आम्ही कुणाकडे जाती नाही. तुम्ही वर्षभर रुग्णांची इतकी सेवा करता, त्याच्यामुळे परतफेड म्हणून प्रत्येक वेळी लोक ती सगळी पुण्याई आहे तुमची, आणि तीच पुण्याई आणि तुम्ही संस्कृती पुढे घेऊन चाललात. त्यामुळे तुमच्याशी गप्पा मारताना खूप मला बरं वाटलं, मजा आता आली. तुम्ही रुग्णांचा विषय काढला ह्याच्यामध्ये मला थोडं बोलायचं आहे, कारण की हे खूप महत्वाचं आहे. कारण की हा जेजे हॉस्पिटल गोविंदा पथक, नवीन गोविंदा पथक, हा जेजे हॉस्पिटल म्हटलं की अत्यावश्यक सेवा. हो. आणि आपण रुग्णांची सेवा करतो इथे. आणि रुग्णांची सेवा म्हटलं तर आपला हॉस्पिटल हा 24 तास रुग्णांची सेवा महाराष्ट्रातून. त्यामध्ये सुद्धा हा आपला बाळगोपाळ जो नाईट घेतो, 3 शिफ्ट वाले बाळगोपाळ असतात, ते आपल्या ड्युट्या ऍडजस्ट करून आपल्या थरासाठी आणि आपल्या सरावासाठी आपल्याला वेळ देतात. आणि त्यामध्ये सुद्धा आपले जे हॉस्पिटलचे डीन म्हणा, सुप्रिटेंडेंट म्हणा, किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणा, हे जे अधिकारी लोक आहेत त्यांचा आपल्याला खूप मोलाचा सहकार्य मिळतो. कारण की ते ह्या गोविंदा पथकासाठी कधीच आपल्याला विरोध करत नाही. हो. आणि त्यांचा हा सपोर्ट हाच एक आपल्यासाठी ताकद मिळते. कारण की आम्ही प्रत्येक वेळेला हॉस्पिटलचं काही काम असेल तर आम्ही प्रत्येक वेळेला विचारतो त्यांना, पण ते काय म्हणतात की नाही, पहिली रुग्णसेवा मग तुमचा सराव. आणि आम्ही त्यांच्या माध्यमातूनच हा आपला गोविंद आतापर्यंत जवळजवळ 25 वर्षात आणि 25 वर्षापासून जेवढे अधिकारी आपल्या जेजीमध्ये आलेले आहेत, डीन म्हणा, सुप्रिटेंडेंट म्हणा, त्यांनी आतापर्यंत आम्हाला हेच उद्दिष्ट देऊन आम्हाला आतापर्यंत आमचा मनोबल वाढवलाय. आणि त्यांचा आम्हाला खूप सपोर्ट असतो. हा सपोर्ट आयुष्यभर तुमच्या सोबत राहील, आणि हा गोविंदा पथक नक्कीच नवनवीन विक्रम करेल ही मला आशा आहेच. कारण की तुमच्यावर गप्पा मारायला खूप मजा आली. आणि मेन म्हणजे नक्की गोविंदाचं काय आहे, म्हणणं तुमचं काय आहे. कारण की तुमच्या आजूबाजूला इतके मोठमोठे गोविंदा असतात, कारण की दक्षिण मुंबईमध्ये नवाजले गोविंदा पथक तुमच्या आजूबाजूला आहे, यांच्यामध्ये तुम्ही तुमचा ठसा उमटून ठेवलाय संस्कृतीच्या माध्यमातून. हे ऐकून मला खूप बरं वाटलं. नक्कीच तुम्हाला पुढच्या काळात तुम्हाला नवीन रेकॉर्ड्स किंवा नवीन, जसं राकेश म्हणतो, प्रोफेशनल गोविंदाच्या दिशेने त्याची वाटचाल आहे ते बघायला मला नक्कीच आनंद होईल. थँक्यू, तुम्ही जे आलात आणि गप्पा मारलात त्याबद्दल खरंच तुमचे आभार. जय महाराष्ट्र.